स्पर्धेमध्ये शिवशक्ती पाले संघाने अतिशय चांगली छाप जोडली आणि त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. तर अतिशय चांगल्या लढती आजच्या दिवसामध्ये पंचांचा इशारा येतोय. सामन्याला इथे सुरुवात होते. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय अनिकेत सानप. स्ट्राईक एंडला असेल श्रेयस इंदुलकर. नॉन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी प्रथमेश. आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना डावखुरा गोलंदाज. सामन्याला सुरुवात होते आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधला पहिला चेंडू घेऊन पहिल्याच बॉलला बॅकफुटला गेला, कट केला. बॅकवर्ड पॉइंट आणि डीपिश पॉइंटच्या मधोमध बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एका धावेने श्री गणेशा इथे होताना दिसतोय. संघ शिवशक्ती पाळे म्हणजेच OV11 नेरुळ या टीमची धावसंख्या 1. 6 षटकांचा हा सामना. अनिकेत सानप एक डावखुरा गोलंदाज. मुलुंडचं मैदान गाजवणारा गोलंदाज. मेडन ओव्हर टाकली होती मुलुंडच्या मैदानात या खेळाडूने. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती नवी मुंबईच्या विरुद्ध. मात्र चांगली लाईन परंतु उसळी जास्त घेतली. पंचांनी तेच हेरले. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतर रूपात खात्यात भर पडते. धावसंख्येत भर पडते. धावा होतात 2. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना युनायटेड चषक 2016. आज ठीक पाहू शकाल तुम्ही 10:42 पहिला चेंडू पडलाय या स्पर्धेमध्ये. एक महत्वपूर्ण बाब. त्यामुळे आज सर्वच 6 षटकांच्या मॅचेस इथे खेळवल्या जातील. पंचांचा इशारा येतोय. एक धाव घोषित रूपात मिळेल. बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलाय. संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्येत भर. धावा झाल्या 3 धावा. षटक क्रमांक इथे प्रगतीपथावर आहे पहिलं. अनिकेत सानप पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडू सोडून दिलाय. जास्त स्विंग होतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतर रूपात खात्यात भर पडते. धावसंख्येत भर. धावा झाल्या 4. इथे एकेरी दुहेरी धावा येताना दिसतात पहिल्याच षटकामध्ये. काल थोडा धावा कमी येत होत्या. नवी मुंबईचं क्रिकेट तुम्ही काल पाहिलं असेल. आज पूर्णपणे खुल्या गटातील सामने इथे रंगताना दिसतील. मोठमोठे दिग्गज खेळाडू महाराष्ट्र भारतातून इथे येताना दिसतील. पुन्हा एकदा गोलंदाज. चांगली लाईन. टप्पा पडल्यानंतर हलकासा उसळी घेतोय बाहेरच्या दिशेने. जरूर चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा येतोय अनिकेत सानप. हा डावखुरा गोलंदाज. सुरेख गोलंदाजीचा नमुना इथे सादर करताना परंतु पंचांचा इशारा येतोय. जास्त बाहेर चालला चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 इथे वापरला जातोय. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल. स्क्वेअर मारा. एक अवांतर रूपात भर पडते. संघाच्या खात्यात धावसंख्या होते 5 वर. आपल्या बरोबर थोड्याच वेळात चंदू शेटे सर यांचा आवाज देखील जुळेल. मनोज हळदणकर साहेब यांचं आगमन होतंय. त्यांचं हार्दिक स्वागत. चांगली लाईन. रनआउटची संधी असेल. पाहूया डेंजर एंडला स्वतः फलंदाज. पंचांचा इशारा येतोय 22च्या रूपात एक धाव मिळेल. संघाच्या खात्यात धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वर. षटक क्रमांक पहिलं इथे प्रगतीपथावर असताना 6 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. ऐरोलीचे 40+ नवनाथ यांना देखील विनंती करेन आपण व्यासपीठावर या. तर ही मॅच आपण पाहू शकाल सातत्याने यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली जाते. tenniscricket.in च्या माध्यमातून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. कॅलिफोर्नियातून महेंद्र आमच्याबरोबर जोडलेत. त्यांनी या स्पर्धेतला पहिला बॉल घर बसल्या पाहिला याची माहिती येते आमच्यापर्यंत. कारण पाहू शकाल एवढ्या मोठ्या दर्जाची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून IPLचा जो स्कोरबोर्ड असतो तो वापरला गेलाय. हाय डेफिनेशन कॅमेराने ही स्पर्धा इथे शूट केली जाते. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. इनसाइड आउट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर रिजन. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. 6 धावा. होते धडधड लाली गालावर आली
मॅच असेल. माझ्याबरोबर चंदू शेटे हे देखील जुळतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. विघ्नेश मडवी, त्याचबरोबर संतोष म्हात्रे सँडी यांचा देखील आवाज तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. असे दिग्गज समालोचक इथे जुळलेत, त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. युनायटेड चषक 2016चं हे आयोजन. गोलंदाज येतोय रोहन सावंत. चारकोप कांदिवलीचा हा गोलंदाज समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय. प्रथमेश, अतिशय चांगली गोलंदाजी. अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट सातत्याने आमच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि तसाच काहीसा प्रयत्न केला जातोय. फलंदाजाचा टायमिंग नीटचं जुळत नाही, चेंडूच्या लाईनमध्ये नव्हता यावेळेस फलंदाज. खळे फटका मारण्याचा प्रयत्न करतोय प्रथमेश, कुठेतरी चूक होताना दिसते. आणि नेहमीच म्हटलं जातं रबर बॉल हा टेनिस बॉलच्या तुलनेत थोडासा हलका असतो. त्याचबरोबर सिमेंटची जर विकेट असेल, पावसाचा जर ओघ असेल तर कुठेतरी स्किट होतो. परंतु काल आणि आज अशा प्रकारचं चित्र सध्या तरी पाहायला मिळालं नाही. सातत्याने बॅटवर येताना काल देखील बॉल दिसला. आज जर आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहन सावंत. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या वरतून. चेंडू जातोय सीमा रेषेच्या लगत. पंचांचा इशारा येतोय इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. बचना ए हसीनो जो मैं आ गया. इथे प्रगतीपथावर असताना 6 ओव्हरची मॅच असेल. 6 षटकांचा सामना. 21 धावा. गोलंदाज रोहन सावंत. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा. दुसऱ्या ओव्हर सध्या प्रगतीपथावर आहे. 7 धावा इथे खर्च केल्यात. बॅकफुटला जाऊन गलीच्या दरम्यान इथे बॉल ढकलला जातोय. 1 धाव मिळेल. संघाच्या खात्यात धावसंख्येत भर. धावा झाल्यात 22. युनायटेड चषक 2016चे आयोजन सुरेशजी राणासाहेब यांच्या माध्यमातून, ममितजी चौगुले साहेब युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजयजी चौगुले साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे रंगते. 1,50,000 रुपये प्रथम पारितोषिक. भारतातल्या इतिहासातली पहिली स्पर्धा अशी असेल जी रबर बॉलची 1.5 लाखाचं पारितोषिक. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. पंचांचा इशारा येतोय बाईटच्या रूपात. 26व्या क्रमांकाचा नियम पंच इथे वापरला जातोय आणि अवांत रूपात संघाच्या खात्यात भर पडते. धावा झाल्या 23. षटक क्रमांक दुसरं इथे संपलंय. तर गोलंदाज येतोय वैयक्तिक 30 दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन अनिकेत सानप. DN नगर अंधेरी विभागातला हा खेळाडू आणि अतिशय चांगलं योगदान देतोय. सध्या आपण विचार केला तर प्रत्येक स्पर्धेमध्ये. पाहूया अनिकेत वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज श्रेयस इंदुलकर. पहिला चेंडू फुलर लेनचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे वापरलं जात आहे आणि इथे आपण पाहू शकाल पंचांचा इशारा येतोय बाईटच्या रूपात. 1 धाव डिक्लेअर रूपात मिळते. 1 धाव संघाच्या खात्यात. धावसंख्या होते 24. षटक क्रमांक तिसरं प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा अनिकेत येतोय.
चांगली लाईन, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर जातो. एक नैसर्गिक स्विंग, नॅचरल स्विंग मिळतो. लेग ब्रेक मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतात डावखुऱ्या गोलंदाजाचे. काहीसं तसंच चित्र आणि अतिशय चांगली लाईन. स्विंगचा सुलतान वसीम अक्रमला तुम्ही पाहिलं असेल, काहीसं तसा स्विंग होताना दिसतोय आज बॉल या खेळपट्टीवर. अनिकेत याचा पुन्हा एकदा चांगली लाईन, टप्पा पडल्यानंतर यावेळेस मात्र हलकासा बाहेर जातोय चेंडू. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. स्वैर मारा. संघाची धावसंख्या देखील 25 आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम देखील 25 वापरला जातोय. पंचांच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 इथे प्रगतीपथावर असताना माझ्याबरोबर चंदू शेटे या षटकानंतर तुमच्यासोबत जुळतील गोलंदाज. आता मात्र टायमिंग नीटचं जोडलं नाही. एक धाव घोषित रूपात मिळेल फाईन लेगच्या दरम्यान. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन संघाच्या खात्यात. धावसंख्येत भर. धावा झाल्या 26 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 6 ओव्हरची ही पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये. काल झालेल्या स्पर्धेमध्ये नवी मुंबई ग्रामीण या संघाच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट इथे खेळलं गेलं. त्यामध्ये श्रीकृष्ण दिवा स्थानिक संघ दिवे गावचा हा सेमीफायनलमध्ये दाखल झाला. त्याचबरोबर गावदेवी दारावे हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. आज दुसऱ्या दिवसामध्ये सर्वच प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि पहिली मॅच तुमच्या समोर रंगते या दुसऱ्या दिवसामध्ये. चांगली लाईन, चांगली लेन, टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी घेतोय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता स्क्वेअर लेगच्या दरम्यान. प्रयत्न इथे फसतोय फलंदाजाचा. दोन्ही मातब्बर दर्जाचे फलंदाज आहेत, श्रेयस इंदुलकर आणि प्रथमेश. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावांवर. 3रं षटक प्रगतीपथावर असताना आणि इथे मात्र प्रयत्न फसलाय फलंदाजाचा. फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा बसतोय बोल्डच्या रूपात. तर नवीन फलंदाज रवी चेंदवनकर, लारा या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. महेश चेंदवनकर, रवी चेंदवनकर परळचे हे 2 खेळाडू आणि 2 बंधू या टीम मध्ये आहेत. एका इकडे परळचा चीता म्हणून संबोधलं जातो महेश चेंदवनकर याला. त्याचा हा बंधू रवी चेंदवनकर. लारा या नावाने सातत्याने तुम्ही पाहू शकाल चांगलं क्रिकेट खेळलाय. 3रं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावर. मला वाटतं 8 चेंडूमध्ये 11 धावांची खेळी इथे श्रेयस इंदुलकरची संपुष्टात येते आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी लारा मैदानात आहे. गोलंदाज येतोय अनिकेत सानप, DN नगर अंधेरी या विभागातला हा खेळाडू आणि अतिशय चांगली गोलंदाजी केली. यंदाच्या सत्रामध्ये या खेळाडूने मुलुंडचं मैदान गाजवलं. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगलं षटक या गोलंदाजच्या माध्यमातून टाकलं गेलं. पाहूया या ऐरोलीच्या मैदानावर अनिकेत सानप वैयक्तिक 2रं षटक टाकतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये खरोखर चांगली गोलंदाजी आतापर्यंत अनिकेत सानप याची. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चांगली गोलंदाजी. बॅटची आतमधली कळा घेते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. षटक इथे मात्र संपतंय 3रं. 3 षटकामध्ये धावा झाल्या 26. गडी मात्र बाद झाला 1. येणाऱ्या 4थ्या षटकाला जशी सुरुवात होईल तुमच्या समोर आवाज असेल घाट अँड फ्रॉम भटवाडी चंदू शेटे. धन्यवाद कुणालजी आणि धन्यवाद मी आयोजकांचा देखील असणार आहे, कारण एवढ्या मोठ्या सोहळ्याचा घटक होण्याची संधी मिळते. कारण रबर बॉलच्या इतिहासातील सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा आतापर्यंतच्या संपूर्ण भारतातील म्हणावी लागेल आणि ती ही स्पर्धा ममित चौगुले युवा प्रतिष्ठान
आणि युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच सुरेशजी राणा यांच्या देखील मार्गदर्शनाखाली सुरू असणारी ही रबर बॉल क्रिकेटची सर्वाधिक जास्त पारितोषिकाची क्रीडा स्पर्धा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. चालू असणारा सामना उमर 11 अंधेरी वर्सेस शिवशक्ती पाले. शिवशक्ती पाले अंबरनाथ. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर हे दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात आहेत. पावसाळी हंगाम गाजवलाय. एका बाजूला उमर 11, उमर अनुपस्थित कदाचित या ठिकाणी दिसतोय, परंतु उमर 11 जबरदस्त फॉर्मात आहे. तर दुसऱ्या बाजूला यावर्षी रबर बॉलच्या 1 लाख पारितोषिकाच्या 3 स्पर्धा झाल्या, पैकी 2 स्पर्धा ज्या संघाने जिंकल्या तोच अंबरनाथचा शिवशक्ती पाले अंबरनाथ संघ, सुखदेव मडवी आणि कंपनी असा सामना या ठिकाणी सुरू आहे. तर गोलंदाजी मार्कवर मुंबईचा रणजी संघात देखील त्याला निवड झाली होती अंडर 25. गोपेंद्र बोहरा उचलता चेंडू आणि वेगाच्या जोरावर बीट करतो. डोंबिवली फास्ट म्हणून देखील प्रसिद्ध असणारा हा खेळाडू जबरदस्त आणि लेदर बॉलचं क्रिकेट देखील कर्नाटक स्पोर्टच्या माध्यमातून ए डिव्हिजन सातत्याने खेळताना आपण ज्याला पाहत असतो. गोपेंद्र बोहरा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतोय. नवी मुंबईत ही क्रिकेटची स्पर्धा होते आणि गोपी प्रथमेशसाठी पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकलेला हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय आणि यश मिळते या ठिकाणी गोपेंद्र बोहराला. प्रथमेश पवार बाद. अरे दीवानो सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक गोपीने टाकलं आणि गत रविवारी कोलगेट मैदानावर 1 लाखाच्या पारितोषिकाच्या स्पर्धेत अर्थातच शिवसेना चषकामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान घेतलेला प्रथमेश पवार माघारी पडतोय. त्याची जागा घेण्यासाठी मॅन फ्रॉम टॉप हिल आकाश चिंदारिया फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय रवी चेंदवनकरच्या मदतीला. मुंबईतील दोनही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात पहिल्याच सामन्यामध्ये एकमेकांशी झुंजताना पाहायला मिळत आहेत. आणि या अगोदर विजय चौगुले साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंडरआर्म क्रिकेटची नवी मुंबईतील सर्वाधिक मोठी स्पर्धा अर्थातच 1 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा झाली होती. त्यावेळेला नवी मुंबईत समालोचन करण्याचा योग आला होता ऐरोलीमध्ये. पुढचा चेंडू देखील अधिक वेगाने टाकला जातोय. आता मात्र थोडासा आखूड टप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतो या ठिकाणी गोपेंद्र बोहरा. डोंबिवलीचा हा खेळाडू सातत्याने मुंबईतील मोठमोठ्या संघांमधून क्रिकेट खेळण्यासाठी, टेनिस बॉलचं क्रिकेट खेळण्यासाठी, रबर बॉलचं क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत दाखल होत असतो आणि आज मात्र उमर 11 म्हणजे हा संपूर्ण हंगाम उमर 11 मधून खेळत असताना चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय गोपी. आखूड टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट झोनमध्ये तटवण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने यतीन पाटील चेंडूवर येतोय. चेंडू अडवतोय. 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अमित चौगुले युवा प्रतिष्ठान आणि युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून तसेच या स्पर्धेसाठी माझे मित्र के नायर खास दुबईवरून या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या पॅस अँड पर्सिस्टंटच्या सर्व देखील आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. क्रिकेटचे चाहते क्रिकेट कुठेही असो आवर्जून त्या ठिकाणी पोहोचत असतात. पुढचा चेंडू देखील अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक टाकलं आणि अतिशय सुंदर षटक. केवळ 1 धाव या षटकात पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27 धावा धावफलकावर. कालचा दिवस मात्र भारतासाठी ऐतिहासिक ठरला. PV सिंधू हिने मात्र क्रिकेट वेड्या भारत देशाला मात्र बॅडमिंटनचा सामना पाहायला लावला. खरोखर अप्रतिम अशी कामगिरी होती. अंतिम फेरीत जरी पराभूत झाली असेल परंतु सर्वांची मनं तिने जिंकून घेतलेली आहेत. अवघं वय ते किती काय तर 21व्या वर्षी तिने ही करामत केलेली आहे. जागतिक स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकण्याचा पराक्रम तर तिने केलाच केला, परंतु तदनंतर आशा सायना नेहवालकडून असताना जागतिक क्रमवारीमध्ये 10व्या स्थानी असताना मात्र अंतिम फेरीत धडक दिली. पहिला सेट देखील जिंकला होता, परंतु भारतवासींनी सामना पराभूत होऊन देखील सर्वांची मनं जिंकून घेतली PV सिंधू हिने. तर त्या अगोदर मात्र
करामत केली होती एक दिवस अगोदर साक्षी मलिकने. या दोघींनीही अप्रतिम कामगिरी केली आणि जो आपला 125 करोड भारतीयांचा भारत देश ऑलिम्पिकमधील पहिलं मेडल केव्हा येणार केव्हा येणार आणि केव्हा येणार ही प्रतीक्षा जी सुरू होती त्या भारताच्या या दोन कन्यांनी मात्र पूर्ण केलेली आहे. पाहूया शेवट गोड होतोय का, कारण अजूनही योगेश्वर दत्त आहे कुस्तीमध्ये, ज्याला गत ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं, त्याचा इव्हेंट बाकी आहे. आणि अजूनही भारताची अदिती अशोक ही देखील गोल्फमध्ये फायनलला जाऊन पोहोचलेला आहे. तिच्याकडून काही मेडल भारताला मिळते का या ठिकाणी पाहायचंय. तर भारताचा या वर्षीचा ऑलिम्पिकचा प्रवास देखील थोडासा कडतरच राहिला, कारण अभिनव बिंद्रा 4थ्या स्थानावर गेला, परंतु दीपा कर्माकर 4थ्या स्थानी राहून देखील सर्वांची मनं जिंकून गेली. सानिया मिर्झा सेमीला गेली, परंतु त्या ठिकाणी दोन्ही सेमी आणि ब्रॉन्झ मेडल या दोन्ही लढती पराभूत झाली रोहन बोपण्णाच्या मदतीने, तरी देखील सर्वांची मनं जिंकून गेली. आणि हॉकीचा संघ बऱ्याच वर्षानंतर क्वार्टर फायनलमध्ये जाऊन पोहोचला होता. तर हो, हा मात्र बीमर या ठिकाणी पाहायला मिळतोय. ताकीद दिली जाईल गोलंदाजाला, कमरेच्या वर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 फ्री हिट घोषित केली आहे. गोलंदाजाला पंच ताकीद देखील देतील, अशा प्रकारचा चेंडू जर पुन्हा एकदा टाकला तर तुझी गोलंदाजी बंद केली जाईल. 29 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. हुसेन तर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होतोय. अशरफ त्या ठिकाणी येतोय चेंडूवर, चेंडूची फेक करणार आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी नक्कीच मिळते. हुसेन चिता कॅम्प ट्रॉम्बे परिसरातील असणारा खेळाडू. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. नवी मुंबई म्हटलं की एक गाव आणि त्या गावातील 11 खेळाडू, अशा पद्धतीचं क्रिकेट या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळत असतं. परंतु अलीकडच्या काळात काही खुल्या गटातील म्हणजे घनसुलला होणारी स्पर्धा, मोठी स्पर्धा, आणि गेल्याच रविवारी 2 आठवड्यापूर्वी नेरुळला झालेली एक मोठी स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून, आणि तदनंतर ही एक मोठी स्पर्धा खुल्या गटातील देखील क्रीडा स्पर्धेला या ठिकाणी नो व्हाईट बॉल घोषित केला जातोय. उसळता चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. आणखीन एक अवांतर धाव या ठिकाणी मिळते. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. लारा रवी चेंदवनकर. अकुटप्प्याचा हा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये फटकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो त्या ठिकाणी अशरफ. अशरफच्या बाबतीत सांगायचं झालं तर हिंदी सिनेसृष्टीमध्ये स्टंटमॅन म्हणून देखील कामगिरी करणारा हा खेळाडू, आणि त्यावेळेला क्षेत्ररक्षण करतो. बऱ्याचदा त्याला जंप मारताना देखील आपण पाहिलेलं आहे. तर एक उपयुक्त डावखुऱ्या हाताचा फलंदाज देखील आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 32 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी सुरू आहे, ते 5वं षटक सुरू आहे. शिवशक्ती पाले अंबरनाथ एक दिग्गज संघ आहे, मोठा संघ आहे. उमर 11 संघाच्या विरुद्ध खेळत असताना पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा तटवलाय ऑन साईडच्या दिशेने, आणि गोपेंद्र बोहरा त्या ठिकाणी येतोय, आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. हुसेन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुंदर क्रिकेटमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेट आहे, परंतु पाऊस येण्याची शक्यता कमीच आहे. आज व्हाईट बॉल स्वैर चेंडू घोषित केला जातो. पंच करुणाकरण कोटियन आणि व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्या वाढतात 35 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे या षटकातील. तर सुशांत मांजरेकर सर दुसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शशी साटम सर देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. खोलवर टप्प्याचा हा चेंडू पुन्हा एकदा रोहन सावंतच्या दिशेने चेंडू जातोय. सुरक्षित रक्षण, तेवढा चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय. धावबाची संधी, आकाश चिंदारिया बाद होतोय. उत्तम थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय रोहन शिवाजी सावंत याच्या माध्यमातून. Bravo, DJ, bravo, DJ, bravo. champion, 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 champion. Everybody knows it, bravo, a champion. तर बाद होतं धावबाच्या रूपामध्ये आकाश चिंदारिया. त्याची जागा घेण्यासाठी संदीप आचार्य उर्फ सँडी बटला मैदानात येतोय. ऐरोलीची 1 लाखाची अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा जी झाली होती, भारताच्या बाहेरून म्हणजे गोव्यावरून 3 संघ आले होते ऐरोलीमध्ये,
आणि ती विजय चौगुले साहेबांच्या माध्यमातूनच क्रीडा स्पर्धा होती. धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा धावफलकावर 36. आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान या संदीप आचार्यला मिळाला होता. अंडरआर्म आणि ओव्हरआर्म या दोन्ही पद्धतीच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू. अर्थातच असल्पा पॅकर्स या संघाने जे विजेतेपद मिळवलं होतं 1 लाख रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेमध्ये ऐरोलीमध्ये विजय चौगुले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, त्या स्पर्धेचा विजेता ठरला होता असल्पा पॅकर आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज संदीप आचार्य ठरला होता. हो, सुरेख चेंडू हुसेनचा अतिशय वेगाने टाकला हा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केली जाते. टप्पा पडतो न पडतो तेच यष्टीरक्षक रवी लिंगालाचा वेध घेणारा हा चेंडू हुसेनचा. आणि अच्छा धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती स्थिर आहे ती 36 धावांवर. 3 गडी बाद शिवशक्ती पाले अंबरनाथ. पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा समोरच्या दिशेने डोलावला जातोय. रवी चेंदवनकर अर्थातच लारा क्या मारा. 6 धावा. Richard Hooper. आहे ती 42 धावा धावफलकावर. तर कुणाल दाते यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. तर त्यांच्या बरोबरीने आज मात्र या ठिकाणी विघ्नेशजी मडवी असतील, संतोषजी म्हात्रे असतील यांच्याबरोबर देखील समालोचन करण्याची संधी आज या ठिकाणी मिळणार आहे. कारण या समालोचकांची नावं ऐकून होतो, आज त्यांच्याबरोबर समालोचन करण्याचा योग येतोय. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. धावसंख्या झालेली आहे ती 42 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सँडी आचार्य फलंदाजीसाठी सज्ज होईल. शेवटच्या षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा डोंबिवली फास्ट अर्थातच गोपेंद्र बोहरा गोपी. गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. बराचसा लांबवरचा रणअप पाहायला मिळतोय गोपी याचा. धावसंख्या झालेली आहे ती, या अगोदरचं षटक जर पाहिलं तर केवळ 1 धाव त्या षटकात दिली होती. टप्प्याचा हा चेंडू ऑन साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या झोनमध्ये चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता, निष्फळ ठरतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव जातोय गोपीच्या माध्यमातून. म्हणजे 7 पैकी 6 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत ते गोपेंद्र बोहराने. गोपी याने उपयुक्त गोलंदाज आहे. त्याची शरीरयष्टी जर पाहिली तर किडकिडीत बांध्याचं आहे, परंतु अचूक टप्पा आणि वेगावर असणारं नियंत्रण त्याच्याकडे पाहायला मिळतं. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचं कसब त्याच्याकडे आहे. म्हणूनच गोपी मोठमोठ्या संघांमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत असतो, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये यशस्वी होताना पाहायला मिळत असतो गोपी. पुढचा चेंडू बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न झाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते. या शेवटच्या षटकामध्ये 43 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. रवी चेंदवनकर लारा आणि संदीप आचार्य ही जोडी शिवशक्ती पाले अंबरनाथ या संघासाठी खेळते आहे. तर ही स्पर्धा ऐतिहासिक काय आहे? कारण आतापर्यंत कोलगेट मैदानात 3 वेळा सातत्याने 1 लाखाची स्पर्धा झाली. नेरुळला 1 लाखाची स्पर्धा झाली, भटवाडी घाटकोपर 1 लाखाची स्पर्धा झाली आणि तदनंतर मात्र मान जातोय मोठी स्पर्धा सर्वाधिक भरण्याचा ऐरोलीला 1.5 लाख रुपये पारितोषिकाची. रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धेविषयी सांगायचं झालं तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केली जाते आणि ती करत असताना मात्र स्वैर चेंडू या ठिकाणी ठरतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंच सुशांत मांजरेकर यांच्या माध्यमातून. स्वैर चेंडू संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 44 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. रवी चेंदवनकर लारासाठी पुन्हा एकदा गोपेंद्र बोहरा सज्ज होईल. तर मैदानाच्या बाहेरून मात्र आज कॅप्टनशिप लीडिंग सुरू आहे ती हकीम शेख यांची. मास्टर माइंड आहे ती उमर 11 संघाचे. अकबरच्या बरोबरीने कामगिरी केली जाते. आज मात्र उमर अनुपस्थित आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू अकूट टप्प्याचा भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. रवी चेंदवनकर ब्रँडेड फटका चेंडू सीमारेषा पार. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, ती कोणीही चुकी करा. अकूट टप्प्याचा चेंडू त्याचा समाचार घेतला रवी चेंदवनकर याने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत त्या शिवशक्ती पाले अंबरनाथ संघाच्या. रवी चेंदवनकर लारा रबर बॉल क्रिकेटमध्ये वादळी खेळी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सातत्याने 2 वर्ष कोलगेटची स्पर्धा या खेळाडूने आपल्या फलंदाजीच्या जोरावर गाजवली आहे.
फुल टॉसमधला हा चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय आणि एक धाव या ठिकाणी कवली जाते पंच सुशांत मांजरेकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 51. तर आभारी आहे. याही स्पर्धेमध्ये सातत्याने 6-6 षटकांचे सामने पाहायला मिळणार आहेत, जे अलीकडच्या काळामध्ये एक प्रयत्न आहे. अलीकडच्या काळामध्ये 6-6 षटकांचे 8-8 सामने संघांचे षटकांचे सामने पुन्हा व्हावे आणि या आयोजकांकडून मात्र ती काळजी घेतली जाते. तर कुणाला पण ठरवल्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला विनंती केली होती की 6-6 षटकांचे सामने व्हावेत आणि तसं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक वेगळं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाही. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग झाली. तदनंतर चेंडू थोडासा कट झाला. बॅटच्या रेंजमध्ये रडारमध्ये चेंडू आला नाही आणि संघाची धावसंख्या 51 वर स्थिर आहे. आज मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व, रबर बॉल क्रिकेट विश्व आज ऐरोलीकडे लक्ष लागलं असणार आहे. कारण टेनिस क्रिकेट जगतातील मातब्बर तारे सितारे ऐरोलीच्या या क्रीडांगणामध्ये तुम्हाला अवतरताना दिसणार आहेत. फुलटॉस मधला हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. तर षटक 6 षटकं संपलेली आहेत आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 57 धावा धावफलकावर झालेली आहे. विजयासाठी लाराच्या कामगिरीविषयी सांगायचं झालं रवीच्या, तर 10 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी रवी चेंदवनकरच्या माध्यमातून झाली आहे. जबरदस्त कामगिरी. आणि प्रथमेश मात्र 10 चेंडू खेळला, 7 धावा केल्या. श्रेयस 8 चेंडू खेळला, 11 धावा केल्या आणि आकाश 4 चेंडू खेळला, 3 धावा केल्या. तर सँडी आचार्य 2 चेंडू खेळला, कोणतीही धाव केली नाही. तर असा हा झाला या इनिंगचा आढावा. संघाची धावसंख्या झाली 57 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. परंतु त्या अगोदर मी तुम्हा सर्वांना विनंती करेल, एकदा साक्षी मलिक आणि पी.व्ही. सिंधूसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनी मात्र आपल्या भारताची लाज राखलेली आहे रिओ ऑलिम्पिक मध्ये. त्यासाठी कारण येणाऱ्या ऑलिम्पिक हे जरी ऑलिम्पिक भारतासाठी एवढं चांगलं गेलं नसेल, परंतु आगामी ऑलिम्पिक मध्ये या दोघींपासून प्रेरणा आणखी कितीतरी जण घेतील आणि भारत देश देखील ऑलिम्पिक मध्ये खूप मोठ्या वरच्या स्थानावर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. मी मात्र या मॅच साठी या ठिकाणी थांबतोय आणि तुम्हाला घेऊन जातोय संतोष म्हात्रे सर यांच्याकडे. धन्यवाद चंदू सर. तर या स्पर्धेप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. महेंद्र पाटील जुगाव चे इथे उपस्थित झाले असतील तर त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. त्याचबरोबर भास्कर सावंत साहेब आपल्याला देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावर या. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. अतिशय चांगली मॅच आपल्या समोर. उमर 11 विरुद्ध शिवशक्ती पाळे म्हणजेच ओव्ही 11 नेरुळ. सचिन धुमाळ यांचा हा संघ इथे खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि टार्गेट इथे सेट केलंय. 58 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय दुसऱ्या इनिंग मध्ये. तर दुसऱ्या इनिंग मध्ये या 58 धावा कशा प्रकारे पूर्ण करतोय उमर 11 हे ऐकण्यासाठी अतिशय चांगले जाणकार आणि सातत्याने 25 वर्ष ज्यांनी समालोचन कक्षाची सेवा केली असे समालोचक संतोष म्हात्रे यांचा आवाज तुमच्या समोर असेल आणि त्यांच्याबरोबर जोडतील मांडवाच्या मगारी चाललंय काय अतिशय चांगला सूत्रसंचालक, ज्या महानाट्याने 400 प्रयोग पूर्ण केले असा विघ्नेश मडवी यांचा आवाज तुमच्या समोर असेल. तर महेंद्र पाटील मॅन फ्रॉम गावदेवी जुगाव, अतिशय चांगले कर्णधार गावदेवी जुगाव संघाचे, त्यांना विनंती करेन आपण असाल या स्पर्धेमध्ये तर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. सुरेशजी राणा साहेब आपल्याला आमंत्रित करतायत. तर पहिला आवाज तुमच्या समोर संतोष म्हात्रे यांचा. धन्यवाद. थँक्यू कुणाल आणि थँक्यू चंदू शेट्टे साहेब. धन्यवाद. कारण बरंच ऐकलं होतं कुणालच्या तोंडून, पण प्रत्यक्ष योग आला आणि खरोखरच खडा ना खडा माहिती तुमच्या मुंबईच्या जबरदस्त प्लेअरकडून प्लेअरची आम्हाला मिळते. त्याबद्दल निश्चित रेकआउट ऐकण्यासारखा असतो, कारण आम्हाला दुर्मिळ गोष्ट असते. कारण मुंबई परत बोलायचं तर नवी मुंबईमध्ये आम्ही कॉमेंट्रीचे बरेच वेळा सातत्याने बोलायचो. महेंद्र पाटील तुमचं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. माझे कर्णधार आहेत गावदेवी
जू गाव संघाचे. तर चंदू छट्टे साहेब मी बरंच ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष बघल्यानंतर खूपच आनंद झाला. कारण एक एक खेळाडूंची खडा ना खडा माहिती आपल्या तोंडून ऐकायला मिळाल्यानंतर खरोखर धन्य झालं. व्हेरी गुड कमेंटेड. आणि कुणाल ही त्याच दिशेने जातोय, म्हणजे नवी मुंबईचा आवाज तुमच्या मुंबईपर्यंत पोहोचतोय, ही आम्हालाही अभिमानाची गोष्ट आहे. जरी आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही, पण आमचं कोणीतरी एक चांगला आवाज नवी मुंबईचा तिथे येऊन आपल्या समोर बोलतोय, यामध्ये खरोखरच एक धन्यता आम्ही मानतोय. तर जाऊया चांगल्या खेळाकडे. पुन्हा एकदा सन्माननीय मनोज हलदरकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचंही त्याचं ग्रेट विकेट किपर विनोद पाटील हे आमचे 40+ आहे, पण एक काळ होता विनोद पाटील यांचा पूलचा फटका बघण्यासाठी बराचसा प्रेक्षक सभादोले असायचा, तोही व्यासपीठावर आहे. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. तर राणाजी सांगताय की उद्या त्यांना खेळायचं आहे. तर सर्वांच्या म्हणजे खेळाडूंच्या नवी मुंबईच्या खेळाडूकडून कुणाल महेंद्र पाटील राणाजींचं एवढं जबरदस्त आयोजन केल्याबद्दल सत्कार करतील. खरोखरच एक जबरदस्त क्षण येतोय. सन्मान्य महेंद्र पाटील जे कर्णधार आहेत गावदेवी झू संघाचे, कारण राणाजींना पूर्णपणे व्यासपीठ केलं आहे. चांगले चांगले क्रिकेटला इथे बोलवून पूर्णपणे चांगले क्रिकेट नवी मुंबईला एक दाखवण्याची एक जबरदस्त त्याने इथे आमच्यासाठी संधी उपलब्ध केली. तर महेंद्र पाटीलचा सत्कार करताना आमच्या 40+ कैलाश सत्कार करतील. धन्यवाद महेंद्र पाटील, तुम्ही आलात आणि पूर्णपणे या मंडळाची शोभा वाढवली. उमार 11 या संघाला माझ्या समालोचकाच्या डाव्या बाजूला बसण्याची मी विनंती करतो. तिथूनच आपले प्लेयर या डगआउटमध्ये फलंदाजीला करताना जातील. तर 158 धावांचा चांगला क्रिकेट, पूर्णपणे जबरदस्त क्रिकेट. सन्मान्य ममित चौगुले युवा प्रतिष्ठान व युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन ऐरोली युनायटेड चषक 2016. तर बरोबर म्हटलं होतं, कुणालने चांगली माहिती दिली. सन्मान्य आजचे आमचे पाहुणे समालोचक चंदू शट्टे साहेबांनी चांगली माहिती दिली की भारताच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडतंय की 1.5 लाखाची भव्य रकमेची स्पर्धा प्रथमच खेळवण्याचा मान, पूर्णपणे आयोजित करण्याचा मान युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशन आणि सन्मान्य ममित चौगुले उपप्रतिष्ठान सन्मान्य विजय चौगुले साहेब यांच्या जबरदस्त संयुक्त रीतीने आपण पाहतात. तर जाऊया क्रिकेटमध्ये पहिला ओपनिंगसाठी आघाडीसाठी यतीन पाटील आणि रवी लिंगाला. तर रवी आणि यतीन असे चांगले जोडी आघाडीचे. तर गोलंदाज परेश शिवशक्ती पालेकडून, शिवशक्ती पालेवरचे उमर 11. तर लक्ष ठेवले 58 धावांचा जवळजवळ चांगलं 10च्या सरासरीने धावसंख्या आसपास आहे. 9.6च्या वर थोडीशी सरासरी गाठायला लागेल. तर क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. डीप स्क्वेअर पॉईंट, डीप कव्हर पॉईंट, डीप लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग अशी क्षेत्रक्षणांची सजावट केली आहे. तर बघूया, सर्कल तर नाही आहे, रबर बॉलचं क्रिकेट आहे. त्याच्यामधनं तर सिली मिड ऑफ ठेवणार का पूर्णपणे, कारण 58 धावांचं लक्ष ठरेल. सामोरा पहिला जाईल यतीन पाटील, तर गोलंदाज परेश. अशी चकमक असेल. चांगलं क्रिकेट. 1.5 लाख पहिलं, तर 75,000 द्वितीय. तसंच खास सन्मान उमेश मांजरेकर लिजेंड सर डॉन ब्रॅडमन म्हणून सामना सारवण्याचा इशारा येतो पंच सुशांत मांजरेकर साहेबांचा. तर बघूया करुणा कोटी आणि स्क्वेअर लेगला पहिला चेंडू असेल. तर लेफ्ट हँड बॅट्समन यतीन पाटील समोर जाईल पहिल्या चेंडूला परेश. 58 राईट हँड ओव्हर द विकेट. और लॉब कले चेंडूचं स्वागत जबरदस्त. दॅट अ ब्युटिफुल हिट ऑफ द डीप लॉंग ऑफ 6. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट डीजे. तुमचं व्यासपीठ हार्दिक स्वागत करतोय. युनायटेड चषक 2016 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. एक जबरदस्त आयोजक आहेत गोठवली गावचे आमचे सन्मान्य परम मित्र सुधीर म्हात्रे. तर षटकाराने स्वागत. व्हॉट अ ब्युटिफुल लुजपीट दिली होती. आणि जसं म्हटलं तर काय कोणत्याही खराब चेंडूला क्षमा नसते, आपण वारंवार ऐकतो, तसं क्षमा मात्र न देता फेकून दिलंय आणि सरासपणे आपली सुरुवात करतोय. एंड चेंज केल्या. त्याच्यानंतर चांगला चेंडू, लोअर पद्धतीचा चेंडू, त्याला शॉर्ट पूल करत चेंडू फलीमध्ये येत नाही, चेंडू जातो निर्धाव. तर बऱ्याच वेळेला होतं का साईड एंड केल्यानंतर काय देखाव बघायला मिळतं. 1992 मध्ये स्विंगिंगचा सुलतान वसीम अक्रमनं जसं एंड चेंज केलं होतं,
पूर्णपणे घातक झालेला होता. तसंच बघूया एंड चेंज केलंय. तर डेड बॉल घोषित. पुन्हा जाते आपले बॉलिंग मार्कवर. लक्ष 58 धावांचं. राईट हँड राऊंड द विकेट. चेंडू षडा पूल केले. पुन्हा जबरदस्त फटका. टोळे जंग षटकार सारा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. काय फटकेबाजी आहे. खरोखर दिल खुल्ला असं एकदम आनंद केला या यतीन पाटीलच्या 2 फटक्याने. डीजे चांगलं गीत घेऊन या. Do that funny wala dance and just do that funny wala dance. आजा साथ मेरे तू कर ले baby थोड़ा सा romance and just do that. धावांचं. त्यामुळे 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा अशी कडक सुरुवात. उमर 11ची अगेन्स्ट खेळताना शिवशक्ती पाले थोडासा मागडा ठरतोय, परंतु फुटवर्क चांगलं आहे. इथे चांगला चेंडू, चांगली दिशा जरूर होती, पण पायांचा योग्य वापर. इट्स अ ग्रेट फुटवर्क. नाईसली टर्न टू द वाईडिश डीप मिड विकेट. अनदर सिंगल. 1 धाव आणखी मिळते फलंदाज यतीन पाटीलला. तो 13वर आणि संघही 13वर. 13 आकडा आला तर बरेच प्रेक्षकी समालोचकच्या कानून तोंडून काय ऐकायला मिळेल, परंतु हा जरी अपशकुनी असला तर बऱ्याच वेळेला चांगला आकडा बऱ्याच फलंदाजांना आपण ऐकलं होतं. कुणालने उदाहरणं सांगितलं, मी 2-3 उदाहरणं दिली होती की 13 आकडा बरेच जणांना एक चांगला लक्की साबित झालेला आहे. बघूया रवी लिंगाला या फलंदाजाला हा आकडा कुठपर्यंत लक्की ठरतोय तो लगेचच समजेल. ही लकी और अनलकी. पण क्रिकेटमध्ये बऱ्याच सुनील गावस्करने आकड्यानं बऱ्याच सत्ता होतं. त्याच्यानंतर मात्र उमेश विजय मांजरेकर याला शुभचिंतक ठरला होता. इम्रान खाननं या 13 धावांच्यावर 2 विकेट घेताना लो स्कोरिंग मॅचनं वेस्ट इंडिजला पूर्णपणे पछाडलं होतं. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला येऊ दिलं. गतीमध्ये परिवर्तन होता. त्याला हलक्या त्यानं ढकलून दिलं होतं. बॅकवर्ड गलीच्या ठिकाणी घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. फलंदाज खातं खोलतं रवी 1नं. संघाची धावसंख्या उमर 11चं 58 धावांचा पिछाड करताना पोचल्या. बिनगडीबाद 14 या चांगल्या स्थितीमध्ये. पहिले षटक टाकताना पहिल्या षटकामध्ये खेळताना शिवशक्ती पालेने 14 धावा जरूर ठोकल्या होत्या, परंतु अजूनही या पहिल्या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. आणि इथे सुरेख क्षेत्रक्षण आणि इथे मात्र षटकाची समाप्ती. जबरदस्त पाठलाग म्हणावा लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये खेळतानाही 14 धावा ठोकलेल्या होत्या शिवशक्तीच्या फलंदाजांना. आणि पहिले षटक टाकून आला होता अनिकेत. या अनिकेतच्या षटकामध्ये 14 धावा. तर परेश हा जो गोलंदाज आहे तोही पहिल्या षटकामध्ये 14 धावा देतोय. म्हणजे चांगली लढत पाहायला मिळेल असा संकेत कदाचित आपल्याला पाहायला मिळतं, कारण दोन्ही गोलंदाजांनी पहिले षटक टाकताना 14 धावा मोजल्यात. बघूया काय होईल, काय सांगणं कठीण आहे. बिकॉज क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यापासून भविष्य करणं आम्हाला मूर्खपणात काढेल, ते टाळेन. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येतोय. 6 षटकांची लढत. आणि म्हटल्याप्रमाणे चंदू शेट्टी साहेबांनी सांगितलं की बऱ्याच वेळेला 6 षटकांचे सामने हे दुर्मिळ झाले आहेत खेळताना. 25 षटकांचे स्वतः विनर जो व्यासपीठावर आहेत त्यांनी 25 षटकांचं सामने एकत्रित आम्ही खेळलेलो आहे. 5-5 षटक एक गोलंदाज टाकायचा. पण दुर्मिळ बाब काय आता 2 आणि 3 षटकांचे सामने प्रेक्षकांना मिळतात. त्यामुळे तोडाचा क्लास फलंदाजांचा तो मात्र पाहायला मिळते. का आल्या फलंदाजा धोबी पछाड म्हणजे कोणतरी मोठमोठे फटके मारून तो क्लास मात्र कुठे. पण इथे मात्र जबरदस्त मत व्यक्त केलं. त्याच्याशी मी निश्चित सहमत आहे चंदू शेट्टी साहेबांच्या जे कमेंट केलं होतं, कारण जास्त षटकांचे सामने प्रेक्षकाला त्यांचं टेक्निक करताना फलंदाजा खरं कुवत मिळतात. म्हणून म्हटलं टेस्ट क्रिकेट हे वन डे आणि T20 पेक्षा थोडंसं म्हणजे टेक्निकच्या बाबतीत वरचढ आहे. तर बघूया पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक टाकण्यासाठी बंटी हा शिवशक्ती पालेकडून गोलंदाज येतोय. तर लक्ष आहे 58 धावांचं. पहिल्या षटकामध्ये 14 धावांचं एक चांगलं षटक मिळतं, पण पूर्णपणे श्रेय जाईल यतीन पाटीलच्या उत्तुंग 2 षटकांना. एक लॉप केलं होतं डीप लॉंग ऑफच्या डोक्यावर, आणि दुसरा षटकार इज द लवली फुटवर नाईसली हिट ऑफ द डीप स्क्वेअर लेग फॉर 6 अनदर. बघूया बंटी कोणती करामा करते, कोणत्या सामन्यामध्ये उमर शिवशक्ती पालेला हा लवकरात लवकर आपला कमबॅक करतोय. ऑफसाइड ऑफ स्टंप मारा आणि स्क्वेअर मारा घोषित केले. करुणा कोटीन, बुवा 11 सिरवणे आणि बाग 11 तलोजा या दोन्ही कर्णधारांना माझी विनंती ते नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. साजिद बाग 11
ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षण दुरून येतो, क्षेत्ररक्षण करताना थोडासा अडखळलाय. त्या दरम्यान 2 धाव मात्र पळून काढल्यात. फलंदाज यतीन पाटीलने तो पोचतोय वैयक्तिक 15वर, संघ जातोय 17वर, 15वर तोर आणि 17 धाव मला धावफळ काढ लागतात. 17 विदाउट लॉस इज अ लवली स्टार्ट बाय उमर 11. क्लासिकल प्ले यतीन पाटील अँड रवी लिंगाला. सुपर्ब हाय, हवेमध्ये जास्त वेळ, लांबी मात्र कमी आणि इथे मात्र जेत सुटलाय. खरोखर श्रेयस इंदुरकरासारखा चांगला जबरदस्त खेळाडू पण होतो कधी कधी विघ्नेश, कुणाल, चंदू शेट्टी साहेब, कारण चांगले चांगले क्षेत्ररक्षण अशी चूक होते. क्रिकेटचा भाग आहे. जेल सुटलाय, 2 धावा, 1 धाव मिळते फलंदाजाला. धावसंख्या 18वर. एक गडी बिनगडीबाद 18 असं चांगला स्फोटक पाठलाग. जशा तसं उत्तर, इतका जबाब पत्तरश द्यायला दोन्ही फलंदाजांना आपल्या हाती सामन्याचं सूत्र घेतलंय. यतीन आणि रवी लिंगालानं सामोरा जाईल. रवी लिंगाला अखूट टप्प्या चेंडू, सुंदर फटका, टायमिंग बेमिसाल, सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यात षटकार रवीचा. डीजे या. सुरेख क्रिकेट. काल षटकार दुर्मिळ होते बघायला, पण आज पहिल्या सामन्यापासून षटकार. व्हॉट अ क्लासिक शॉट यार, व्हॉट अ सुपरबली स्क्वेअर ड्राईव्ह. सरळ जातो बॅकवर्ड डीप पॉईंट स्क्वेअर पॉईंटच्या दरम्यान, जो पण क्षेत्ररक्षण अडवेल, पण फटक्यामध्ये जबरदस्त नेत्रदीपकता होती, सुंदरता होती. इथे हँडसम प्ले, चेंडू येऊ दिला होता, बॅटचा फेस तिरपा करून इथे स्क्वेअर ड्राईव्ह नाईसली बाय रवी लिंगाला. तर बघूया 4 चेंडूची समाप्ती होते दुसऱ्या षटकातील. धावसंख्या पोहोचलेली आहे 25वर. गोलंदाज बंटी, कम्सिंग बोल्ड, व्हेरी डेंजरस मॅन यतीन पाटील ऑफ द फेस. चांगला फटका आल्या परंतु ते टायमिंग मात्र ते नव्हतं जे टायमिंगसाठी 2 षटकारांना त्यांनी दाखवले. इथे मात्र दुसरी धाव, तू मै आणि इथे मात्र ऍक्सिडेंट होण्याच्या अगोदर एक धावेचा बोनस मिळतोय उमर 11 संघाला. धावसंख्या पोहोचलेली आहे दुसऱ्या षटकाच्या दरम्यान 26वर. 26. तर कुणाल चांगला क्रिकेट, तू माहितीप्रमाणे खरोखरच 27 झालेले आहेत. 2 काढलेले आहे, कारण 1 ओव्हर थ्रो म्हणजे 27. एक 1 बोनस हरकत नाही. त्याच्या वतीनं मी स्कोरच्या दिलगिरी व्यक्त करतोय. होतं कारण चुकणारा माणूस असतो आणि चुकणाऱ्या माणसाला क्षमा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर थोडासा गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर आउट स्विंग हे चांगली जोड दिली होतं. चांगला चेंडू होता शेवटचा, परंतु थोडासा उशिरानं हा चेंडूचा वापर करतो बंटी. 2 षटकं संपतात. धावसंख्ये उत्तर देताना 58 धावसंख्येला साजिद बाग 11 तलोजा आणि बुवा 11 शिरोने, बोथ स्कीपर ऑफ द स्पेशल रिक्वेस्ट कम नियर द कॉमेंट्री बॉक्स फॉर टॉस. लवकरात लवकर वेळ कमी आहे आणि वेळ कमी असल्याने 6 षटकांचे सामने आज प्रेक्षकांना पाहायला मिळावंच असं पूर्णपणे आयोजकाने मनाचा निश्चय केलाय. त्यासाठी वेळ महत्वाची असणार मित्रांनो. कर्णधार लवकरात लवकर या नाणेफेकीचं कौल घेण्यासाठी. अशा 2 षटकं संपतात. 2 षटकानंतर उमर 11 जशा तसं उत्तर दिलेलं आहे. That is a superbly answer given for 58 target against Shiv Shakti Pale without loss 27. गणेश साबळे स्टेटला मारलेला हा इथे खूपच सुरेख क्षेत्ररक्षण. आउटफील्ड त्याला माहित होतं थोडंसं दगड आहे, दगडानंतर त्याची लवचिकता असलेली चेंडूवर एक चाणाक्ष नजर, सुरेख फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते फलंदाज यतीनला. बुवा 11 सिरवणे कर्णधार या नाणेफेकीचा, कारण साजिद 11 बाग या संघाचा कर्णधार आलेला आहे. उस्मान पटेल हे नावाजलेली व्यक्ती, एक जबरदस्त स्फोटक फलंदाज कर्णधाराच्या रूपाने येतोय व्यासपीठावर. त्याचं हार्दिक स्वागत आहे. चांगले 51 दिग्गज आज खेळणार आहे. एकांची जबरदस्त चकमक उडणार आहे आणि तीच चकमक नोव्हेंबरचे एक प्रेक्षकांची धडकन आज साबित होईल. पुढला चेंडू गणेश परेश आणि इथे मात्र थोडासा प्रयोग करायचा. प्रयोग करताना कुठेतरी मात्र इथे दिशा हरवून बसला होता परेश. त्याचं दुसरं षटक आहे आणि इथे धावसंख्या मात्र 27 वरून जाते 28वर. लक्ष आहे 58 धावांचं. अजून 30 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूमध्ये. 30 झालेलं आहे.
आणि इथे मात्र 31 धावा थोडंसं मात्र स्कोररला तयार होतं, ठीक आहे, हरकत नाही, पण जास्त वेळ काय नवी मुंबई क्रिकेटमध्ये असताना आपले पाहुणे आहेत मुंबईचे, तर नाणेफेकीचा वेळ आहे दुसऱ्या सामन्यासाठी. इथे चेंडूला मध्ये दिशा दिली, घोषित क्षेत्रात जातोय काय, परंतु चेंडू बऱ्याच वेळेला आकाशाने मध्ये नो मॅन लँड मध्ये पडेपर्यंत एक धाव पूर्ण केलेले आहे फलंदाज रवी लिंगाने. तो पोचतोय एका षटकाराच्या साहाय्याने वैयक्तिक 90 संघ पोचलाय बिन गड्यांच्या मोबदल्या 32 वर चांगल्या स्थितीमध्ये, कारण दुसरं षटक फक्त मार्गस्थ आहे. तर थोडंसं वरचढ बाजू आहे, पारडं जड आहे, परंतु भविष्यवाणी करणं मूर्खपणाचं ठरेल. इथे आकाशामध्ये चेंडू टायमिंग बेमिसाल, व्हॉट अ ग्रेट हिट वन्स अगेन बाय यतीन पाटील, अक्षरशः खुश केलेला आहे, लांब लचक षटकार. डीजे चांगले गीत घेऊन या. धावा 30 धावा धावफलकाला लागतात, फक्त 20 धावा दूर आहे विजयापासून. आजचा दुसरा सामना आजच्या दिवसातला शाहिद शेख विनर्सचे कर्णधार आहेत, त्यांचं बॅट्समन हार्दिक स्वागत. हा फुलटॉसचा चेंडू होता, पूर्णपणे टर्न करता चेंडू, मला ती मध्ये टायमिंग नव्हती, सरळ चेंडू शॉर्ट लेगला, धाव मात्र मिळत नाही, बऱ्याच वेळानंतर चेंडू जातो निर्धाव. उमर 11 आपण सामना पाहू शकतो, उमर 11 अगेन्स्ट शिवशक्ती पाले या दरम्यान चकमक होणारी आहे. 58 धावांचं लक्ष उभं केलंय, तो तिसरं षटक मार्गस्थ आहे. ड्राईव्ह केलाय, चेंडूला दिशा आहे, वाईडिश मिड विकेट मिडॉनला क्षेत्ररक्षण चांगलं आहे, कारण सातत्याने दुसऱ्या वेळेला कुठल्या हरबडल न आउटफील्ड जरासं थोडीशी खराब, परंतु खरोखरच मी या अफार, कारण एक वेळ असं होतं मैदान मात्र पूर्णपणे दलदल होती, त्या दलदलीला शुभविकारी करून एक देखणं मैदान करण्यामध्ये सूरजजी राणा साहेबांनी चांगला अध्यक्षतेखाली एक चांगलं मैदान केलेलं आहे. 3 षटकं संपतात, 3 षटकानंतर उस्मान पटेल एक विस्फोटक फलंदाज, त्यांचं स्वागत केलं जाईल. पूर्णपणे फलंदाजाची एक रायगड का टायगर ज्याला म्हटलं जातं, तेच उस्मान पटेल यांचं स्वागत करताना सन्माननीय उद्योजक सूरजजी राणा साहेब, धन्यवाद उस्मान पटेल साहेब, आपण आलात आणि आमची शोभा वाढवली या स्पर्धेमध्ये आपण बघलात. तर दुसरी आवाज असेल ज्याने सूत्रसंचालन करताना मांडवाचे मंगारे चालले काय याच्यामध्ये 400 प्रयोग यशस्वी केलेले आहेत. शाहिद शेख हे विनर्सचे कर्णधार आहेत. वेलकम शाहिद शेख, विनरच्या कर्णधारांचं स्वागत करतात उद्योजक सन्माननीय सूरजजी राणा साहेब, धन्यवाद. तर हा षटकार कमाल केले. आइए विघ्नेश आगे का खुदे का सुनाने के लिए कमेंट्री पर. धन्यवाद संतोष म्हात्रे सर. तर माझ्यासोबत जोडलेले आहेत नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून अनेक वेळा आपण त्यांचा आवाज ऐकला, चंदू शेट्टे सर तसेच कुणाल दाते सर. नक्कीच एक चांगला आवाज आज नवी मुंबईला लाभलेला आहे. तर ममित चौगुले युवा प्रतिष्ठान व युनायटेड स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून युनायटेड चषक 2016 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि हा चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षक, नक्कीच बाद होतोय, फलंदाज बाद होतोय. यतीन पाटील पहिला फलंदाज तंबूत जाताना दिसतोय. सन्माननीय विवेक सुतार सर, शिरवणे गावातील विवेक सुतार सर उपस्थित असतील तर मंचावर यायचं आहे. तर फलंदाज बाद होतोय. तसेच सन्माननीय अविनाश सुतार साहेब, तुम्हाला विनंती आहे की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर विघ्नेश थोडा थांबवतोय. तर सत्कार असेल सुधीर मात्र जे एक चांगले आयोजक आहेत, गोठवली गावचे आमचे परम मित्र सन्मान्य उद्योजक सूरजजी राणा यांच्या हे मायेचे शाल आणि पुष्पक गुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. धन्यवाद सुधीर म्हात्रे साहेब, आपण आलात आणि आमची शोभा वाढवली, त्यामध्ये धन्यवाद. तर एकेकाळचं क्रिकेट ज्याने गाजवलं होतं, ज्यांच्यामध्ये मोठी ताकद होती, चिंचोली उद्यान त्याने पूर्णपणे फलंदाज जनावर अक्षरशः मैदान गाजवलं होतं, तेच आमचे भास्कर सावंत यांचं स्वागत करताना त्यांचे सहकारी तर उद्योजक सुरेशजी राणा साहेब, धन्यवाद भास्कर सावंत. बऱ्याच वेळेनं आपला चेहरा मात्र दिसतोय, परंतु क्रिकेट तुमचं क्लासिकल होतं, यामध्ये कोणी मात्र दुबळत नाही करणार आहे. विघ्नेश या. धन्यवाद संतोष म्हात्रे सर. तर पुन्हा एकदा जावेद गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन येत आहे.
आणि फुलरल्यांचा चेंडू भिरकावून दिले, चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने. घोषित क्षेत्रात धाव मात्र एक मिळते, धावसंख्या 46 वर पोहोचते. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते ती यतीन पाटील याची. 13 चेंडूत 31 धावांची खेळी, त्यात 4 खणखणीत षटकार. धावसंख्या पोहोचते ती 46 वर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी जावेद पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. जिथे क्षेत्रक्षेत्र अडवतो तोपर्यंत एक धाव मात्र मिळते. नक्कीच एक या मैदानावर आज मुंबईचं क्रिकेट पाहायला मिळतंय, महाराष्ट्राचं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. कारण की महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू एक स्टार कास्ट इकडे येऊन आपला खेळ दाखवणार आहेत. तर एक चांगली पर्वणी असणार आहे नवी मुंबईसाठी, कारण की युनायटेड चषक 2016चं आयोजन इथे करण्यात आलं आहे. नक्कीच एक चांगलं आयोजन ममित चौगुले युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा गोलंदाज जावेद शेख, पुन्हा एकदा तर स्ट्राईकला येते रवी लिंगा. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू आणि बॅटचा संगम होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती, चांगल्या चेंडूची समाप्ती. धावसंख्या सीमित धावसंख्या आहे ती 47. 57 धावांचा पाठलाग करताना नक्कीच एक 58 धावांचा पाठलाग करताना नक्कीच एक चांगली खेळी यतीन पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आणि हा यॉर्कर गोलंदाजीमधलं सर्वात मोठं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, यॉर्कर पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात येतोय. धावसंख्या फलकावा लागली ती म्हणजे 47. तर बाग 11 तळोजा व बुवा 11 शिरवणे या दोन्ही संघात नाणेफेक इथे होत आहे. सन्माननीय सुधीर म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते बाग 11 तळोजे तसेच बुवा 11 शिरवणे या दोन्ही संघात नाणेफेक येत होत. तोपर्यंत मधुर संगीत डीजे मास्टर कृष्णाच्या माध्यमातून. साजिद बाग तलोजे संघाने नाणेफेक जिंकलाय. हे इनिंग संपल्यानंतर लगेचच आपल्याला मैदानात उतरायचं आहे. तर 12 चेंडू असतील आणि धावसंख्या असेल ती फक्त 11. तर हे नक्कीच एक समीकरण जवळ येताना. तर बघूया रवी लिंगासारखा फलंदाज अजूनही मैदानात मौजूद आहे. तर बघूया काय घडते या सामन्यात आणि हा रंगतदार सामना कुठपर्यंत येतो. तर गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा चांगला फटका जातोय, चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या पुढे सरकते, 48 वर येऊन पोहोचते. नक्कीच 10 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू असतील 11. तर नक्कीच उमर 11 वर्सेस शिवशक्ती पाले वर्सेस उर्फ ओवी 11 नक्कीच एक चांगला खेळ करताना दिसतोय. आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा चेंडू. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे, मात्र फलंदाज रवी लिंगाची खेळी इथे संपुष्टात येतोय आणि रवी लिंगाचा हे वादळ शमलेलं आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 48 वर. रवी लिंगाला बाद होतोय तो. 10 चेंडूचा सामना करून 10 धावा काढल्यात. एक चांगला खेळ पाहायला मिळाला. नक्कीच नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजे अशरफ. एक नामांकित खेळाडूमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. नक्कीच मुंबई क्रिकेटमध्ये एक चांगला नाव म्हणजे अशरफ शेख ज्याला म्हटलं जातं. नक्कीच एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. तर षटकातील चेंडू आहेत बाकी अजून 4. नक्कीच 10 चेंडूत 10 धावांची गरज आहे. नक्कीच चेंडू आणि समीकरण जवळ येताना बघतोय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा चेंडू पंच करतोय प्रयत्न, पण फलंदाज बाद होईल. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. आता मात्र काहीतरी वेगळं होणार आहे. तोपर्यंत मधुर संगीत डीजे मास्टर कृष्णाच्या माध्यमातून. भेदक गोलंदाजी. आपल्या पहिल्या 2 चेंडूवर
नक्कीच 2 फलंदाज बाद झालाय. तर धावसंख्या आहे ती म्हणजे 48. अजूनही 10 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू असतील 9. नक्कीच समीकरण पुढे मागे होताना दिसतंय, पण बच्चूची भेदक आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळत आहे. नवीन आलेला फलंदाज गेसू येतोय. गेसू फ्रॉम भिवंडी. एक चांगलं नाव भिवंडीतील, नक्कीच एक टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव गेसू. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. तर नक्कीच कंपल्सरी चेस असणार आहे. तर 9 चेंडू 10 धावा, नक्कीच 10 धावा पूर्ण कराव्या लागतील, तर की कंपल्सरी चेस असणार आहेत. एक वेगळा नियम इथे लावण्यात आला आहे. तर बघूया, ममित चौगुले युवा प्रतिष्ठान आयोजित युनायटेड चषक 2016 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचं, प्रेक्षकांचं तसेच सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं. तर खेळ रंगतोय उमर 11 वर्सेस शिवशक्ती पाले OV11. नक्कीच 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. स्ट्राईकला आहे तो म्हणजे फलंदाज गेसू. आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच अक्रॉस द क्रिकेट इज बॅट क्रिकेट असं म्हटलं जातं. नेहमीच सुनील गावस्करांच्या माध्यमातून असं आपलं म्हटलं जातं आहे. आणि तोच क्रिकेट इथे खेळताना दिसतोय तो म्हणजे गेसू. आणि अप्रतिम भेदक आणि अचूक गोलंदाजी करतोय तो म्हणजे बच्चू. 8 चेंडू 10 धावांची गरज. आणि पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. खराब फेकी. 2 धावा इथे पूर्ण होतात. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 50 वर. आता ही जिंकण्यासाठी 7 चेंडू 8 धावांची गरज. नक्कीच कश्मकश आणि रोमांच वाढत चालले, कारण की हाय व्होल्टेज मुकाबला आजच्या दिवसातील पहिल्या सत्रातील पहिला सामना उमर 11 वर्सेस शिवशक्ती पाले OV11. नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीस एक चांगली स्पर्धा आणि एक चांगला सामना. तर षटकातील चेंडू असतील अखेरचा आणि धावसंख्येची गरज असतील नक्कीच 7 चेंडूत 8 धावांची गरज आहे. षटकातील पुढील चेंडू आणि हा चांगला फटका. खणखणी षटका. चेंडू जातोय सरळ. क्षेत्ररक्षक मात्र तिथे गफलत करताना दिसतोय. पंचांचा निर्णय अजून आलेला नाही. बघूया क्षेत्ररक्षकाचं शरीर नक्कीच बाउंड्री लाईनला टच झाले की नाही. 2 पंच नक्कीच इथे सल्ला मसलत करताना दिसतील. लाईनमॅन अमर काय असेल निर्णय कळवायचा आहे. अमर टच झाला असेल तर सांगा. टच झाला नाहीये तर नक्कीच काहीतरी वेगळा निर्णय येईल, कारण की एक महत्वाचा झेल आहे सँडी सर. अजून निर्णय बाकी आहे आणि महत्वाचा झेल आहे, तर नक्कीच एक मोठा डिसिजन असणार आहे. तर बघूया 2 संघ मातब्बर असे संघ. तर नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. तर दोन्हीही एक मातब्बर असे पंच आहेत आणि तर पंच निर्णय कळवायचा आहे. तर नक्कीच धावून 2 तर 1 धाव इथे पूर्ण होतोय. नक्कीच एक निर्णय. तर षटक क्रमांक 5 इथे संपुष्टात येतोय. नक्कीच सन्माननीय ममित चौगुले सर इथे उपस्थित आहे. ममित चौगुले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ममित चौगुले सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. ममित चौगुले युवा प्रतिष्ठान आयोजित युनायटेड चषक 2016 मध्ये आपलं स्वागत. तर अखेरच्या षटकात 6 चेंडूत 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. तिथे आमचा लाईनमॅन आहे सर. तर नक्कीच येणारे चेंडू असतील 6 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 7. तर नक्कीच अटीतटीची लढत आहे ती म्हणजे उमर 11 वर्सेस शिवशक्ती पाले OV11.
तर प्रेक्षकांना विनंती आहे की उमर 11चे प्रेक्षक जे खेळाडू असतील कृपया तुम्ही मागे यायचं आहे. स्टेजच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही डाव्या बाजूला जायचं आहे. तर नक्कीच येणारे चेंडू असतील 6 आणि धावसंख्येची गरज असेल ती 7. अटीतटीची लढत. तर उमर 11चे खेळाडू कृपया तुम्ही बाजूला हटायचे कारण की इथून समोर दिसत नाहीये. तर पंचांना विनंती असेल सामना सुरू करायचा आहे कारण की नक्कीच 2 बलाढ्य संघात चाललेली लढत उमर 11 वर्सेस शिवशक्ती पाले ओवी 11. तर येणारे चेंडू असतील 6. धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे 7. नक्कीच हाय व्होल्टेज मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रेक्षकांना विनंती आहे स्टेजच्या समोर प्रेक्षक उभे आहेत तर मला विनंती आहे सर माझा जर आवाज तुम्ही ऐकत असाल तर कृपया स्टेजच्या बाजूला जायचं आहे. उमर 11चे खेळाडू कृपया तुम्ही बाजूला जायचे आहे. कृपया तुम्हाला विनंती आहे. तर पुन्हा एकदा जावेद सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज बाद होतोय. घेसू बाद होतोय. तर उर्वरित चेंडू असतील 5 आणि धावसंख्येची गरज असेल ते म्हणजे 7. नक्कीच दुःखावर फुंकर मारण्याचं काम इथे संगीत करताय. तर पुन्हा एकदा संगीताला Saturday, Saturday, गर्दी रंदिये. Saturday, 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 Saturday. च्या दिवसातील एक चांगला सामना पाहायला मिळतोय उमर 11 वर्सेस शिवशक्ती पाले ओवी 11 या 2 बलाढ्य संघात. नक्कीच एक सकाळचा सत्र आणि पहिलाच सामना अटीतटीचा. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. नक्कीच एक मोठा सामना असणार आहे या 2 बलाढ्य संघात. माफ कर 5 चेंडू 7 धावांची गरज. ओवी स्पोर्ट्स कडून हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक इथे ठेवण्यात आलंय. नक्कीच एक चांगला पारितोषिकीचा इथे पैसा येत आहे नक्कीच पाहायला मिळतोय. तर बघूया काय घडतंय या 5 चेंडूत. नवीन आलेला फलंदाज चिंटी. चिंटी नक्कीच चिंटी या नावाने ओळखला जातो. इश्तियाक शेख येतोय उर्फ चिंटी. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होतोय. तर बघूया येणारे चेंडू असतील 5. धावसंख्येची गरज असणार आहे 7. नक्कीच 5 चांगले चेंडू किंवा एक चांगला फटका सामन्याला कलाटणी देणारे असणार आहे. हाय व्होल्टेज सामना उमर 11 वर्सेस शिवशक्ती पाले ओवी 11. नक्कीच चांगला खेळ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय या युनायटेड चषक 2016 मध्ये. नक्कीच एक चांगला सामना महाकुंभ मेळा या मैदानावर येताना दिसतोय. तर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी जावेद शेख पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी जावेद पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलरलेनचा चेंडू भिरकावून दिले. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे मात्र कुठलीही चूक न करता फलंदाज बाद होतोय. आणि नक्कीच हॅट्रिकची संधी असणारे गोलंदाज जावेद शेख साठी पुन्हा एकदा संगीत आपल्यासाठी मधुर वाजणार आहे. आजच्या सकाळच्या सत्रातील एक महामुकाबला तो म्हणजे उमर 11 वर्सेस शिवशक्ती पाले ओवी 11. नक्कीच हाय व्होल्टेज मुकाबला. येणारे चेंडू असतील 4 आणि धावसंख्येची गरज असेल ते म्हणजे 7. नक्कीच 4 चांगले चेंडू किंवा एक चांगला फटका सामन्याला कलाटणी ठरणार आहे. कोण ठरणार आहे बाहुबली आणि कोण ठरणार आहे या सामन्याचा हिरो. तर पाहता आपल्या समोर लाईव्ह टेलिकास्ट आहे. प्रेक्षकांच्या भेटीस युनायटेड चषक 2016. नक्कीच एक चांगल्या आयोजनाखाली चाललेली ही स्पर्धा. तर 4 चेंडू 7 धावांची गरज. नवीन आलेला फलंदाज संजय. अशरफ नक्कीच स्ट्राईकला आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज. अप्रतिम
गोलंदाजी हॅट्रिकची संधी असणार आहे जावेद शेखला 2000 रुपयाचं रोख पारितोषिक OV11 संघाकडून जर हॅट्रिक साधली तर. एक संधी असणार आहे जावेदला, एक संधी असणार आहे शिवशक्ती पाले संघाला, एक संधी असणार आहे OV11 संघाला. तर बघूया काय घडतंय या चेंडूवर. हॅट्रिकसाठी गोलंदाज आणि स्ट्राईकला येतो अशरफ. षटकातील पुढील चेंडू हॅट्रिकसाठी तो ये चला गेंदबाज. चेंडू असतील 4, धावांची गरज असेल 7. तर बघूया षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा जावेद शेख, हॅट्रिकची संधी आणि हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 इथे लागू होतोय. नक्कीच अवांतर धावसंख्येने वाढ. धावसंख्या आहे ती म्हणजे 52 वर. येणारे चेंडू असतील 4, धावांची गरज असेल 6. एक चांगला फटका सामन्याची कलाटणी देऊ शकतात किंवा 2 चांगले चेंडू नक्कीच सामन्याला विजयी करू शकतात. तर बघूया हॅट्रिकसाठी संधी अजूनही शाबूत आहे. जावेद शेख पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा हॅट्रिकसाठी गोलंदाजी करतील. फुलरल्यांचा चेंडू आहे, कव्हरच्या दिशेने जातोय, एक जातोय आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मात्र मिळतंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, मात्र फलंदाज इथे बाद होतोय. नक्कीच 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. अटीतटीची लढत, हाय व्होल्टेज मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. उमर 11 वर्सेस शिवशक्ती पाले OV11. तीन चेंडू 5 धावांची गरज. नवीन आलेला फलंदाज रोहन. तर उस्मान पटेल सरांना विनंती असेल की जो काही निर्णय असेल सामना संपल्यानंतर लगेचच मैदानात उतरायचा आहे, निर्णय कळवायचा आहे. कारण की आजचे सामने सगळे सामने हे 6 षटकांचे खेळवायचं आहे. नक्कीच एक चांगला आयोजकाकडून एक नियम करण्यात आला आहे. तर बघूया येणारे चेंडू असतील 3, धावांची गरज असेल 5. हे अतिटतीची लढत प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. उमर 11 वर्सेस शिवशक्ती पाले OV11. 2 बलाढ्य संघात. तर उमर 11च्या खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही स्टेजच्या समोरून बाजूला जायचं आहे कृपया. इथे तर नक्कीच 2 धावांची पेनल्टी तुम्हाला मिळणार आहे. तर कृपया तुम्हाला विनंती असेल तुम्ही स्टेजच्या बाजूला येऊन उभं राहायचं आहे. तर येणारे चेंडू असतील 3, धावांची गरज असेल 5. तर नक्कीच गोलंदाज जावेद शेखवर मोठी जबाबदारी असणार आहे. मोठी जबाबदारी असणार आहे अशरफवर. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय जावेद शेख. 3 चेंडू 5 धावांची गरज. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय सरळ 1 बाउन्स. तोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे गफलत करतोय. धाव जातो, चेंडू सीमारेषा पार, चौकार. आणि हा सामन्याला कलाटणी देणारा चौकार. येणारे चेंडू असतील 2, धावांची गरज असेल ते फक्त 1 आणि कंपल्सरी चेस असणार आहे. नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्यांची विनंती द्यायची. 1 धाव कंपल्सरी काढायची आहे तुम्हाला. तर 1 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 2. जावेद शेख पुन्हा एकदा सज्ज होतोय षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी. नक्कीच एक हाय व्होल्टेज मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. उमर 11 शिवशक्ती पाले OV11 या दोन्ही बलाढ्य संघात. नक्कीच 2 बलाढ्य संघ इथे खेळताना दिसतात. मुंबईतील मातब्बर संघ, महाराष्ट्रातील मातब्बर संघ, हे दोन्ही संघात चाललेली लढत. 2 चेंडू 1 धावांची गरज. कंपल्सरी चेस असणार आहे. नक्कीच हा निर्णय असणार आहे. तर बघूया 2 चेंडू 1 धावांची गरज. एक अटीतटीची लढत प्रेक्षकांच्या भेटीस येतं युनायटेड चषक 2016. तर प्रेक्षकांचे सर्वांचे स्वागत. येणारे चेंडू 2, धावांची गरज 1. आणि हा हलक्या हाताने ढकलला गली क्षेत्रात जातोय. आणि हा सामना शिवशक्ती पाले OV11 संघाने विजय संपादन केले. हकीम शेख यांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. तर नक्कीच जसं
दुसरा सामना सुरू होईल. कुणाल दाते सर तसेच दिग्गज समालोचक मुंबईवर